English is nothing, but English is everything. Now speak English with the help of You Can Speak It and software. आज आपण इंग्रजीमध्ये प्रश्न कसे बनतात आणि प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे तो आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. कारण इंग्लिशमध्ये असं म्हणतात नो क्वेश्चन्स नो इंग्लिश. जर तुम्हाला माहित नसेल हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन्स अँड हाऊ टू आन्सर द क्वेश्चन्स तर तुम्हाला इंग्रजी कधीही बोलता येणार नाही. आणि इंग्रजीमध्ये प्रश्न कसे बनतात आणि प्रश्नांचे उत्तर द्यायचे कसे हा महत्त्वाचा भाग तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही कधीही इंग्रजी शिकू शकत नाही किंवा इंग्रजी बोलू शकत नाही. मला असं म्हणायचंय त्या फॅनला किती पाते आहेत, तुला किती भाऊ आहेत, तुझं नाव काय आहे. जर अशा प्रकारचे जर मला प्रश्न जर विचारायचे असेल तर मला प्रश्न कसे बनतात आणि प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक मला आज शिकायचा आहे. म्हणून आपण त्या टॉपिकला नाव दिलंय WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक शब्द. व्हॉट, वेन, वाय, वेअर, हाऊ, हाऊ मेनी, हाऊ फार, हाऊ लॉंग हे प्रश्नार्थक शब्द आहेत. ते मी तुम्हाला सेट 1 मध्ये, सेट 2 मध्ये आणि सेट 3 मध्ये पूर्ण प्रकारे दिलेले आहेत. ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि तुम्हाला हे प्रश्नार्थक शब्द माहिती देखील आहेत. मग इंग्रजीमध्ये प्रश्न कसे बनतात आणि प्रश्नांची रचना कशी असते, हाऊ टू फ्रेम द क्वेश्चन्स. पण त्या अगोदर मला प्रश्न कसे असतात हे मला कळलंच पाहिजे, तरच मला इंग्रजी बोलता येणार आहे आणि मला इंग्रजी बोलताना अडचण येणार नाहीये. तर एक छोटीशी परीक्षा घेतो. मी तुम्हाला असं विचारतो व्हॉट यू आर प्लेइंग हा प्रश्न आहे का. जर समजा मी तुम्हाला विचारलं व्हॉट यू आर प्लेइंग हा प्रश्न आहे का, इज दिस अ क्वेश्चन. हो आहे. हो आहे. का बरं आहे, प्लीज गिव्ह मी आन्सर. त्याची सुरुवात व्हॉट या शब्दाने झालेली आहे आणि त्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आलेले आहे. व्हेरी गुड. यानं मला असं सांगितलंय याची सुरुवात जी आहे ही WH न झाली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे म्हणून तो प्रश्न आहे. आता मी तुम्हाला परत पुढचा प्रश्न विचारतो. हा प्रश्न आहे का. व्हॉट आर यू प्लेइंग, इज दिस अ क्वेश्चन. हा प्रश्न आहे का, इज दिस अ क्वेश्चन. हा प्रश्न आहे का, आहे. का बरं प्रश्न आहे. बरं मला सांगा वरचा प्रश्न आहे की खालचा प्रश्न आहे. वरचा प्रश्न आहे की खालचा प्रश्न आहे. वरचा. वरचा प्रश्न आहे. त्या मुलीचं असं म्हणणं आहे की वरचा प्रश्न आहे. येस, यू टेल मी. येस, वरचा प्रश्न आहे की खालचा प्रश्न आहे. खालचा. खालचा प्रश्न आहे. का बरं खालचा प्रश्न आहे. कारण की प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे क्रियापद लागले. व्हेरी गुड. कारण तिने असं सांगितलंय की प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद आहे म्हणून तो प्रश्न आहे. आता मला तू सांग वरचा प्रश्न आहे की खालचा प्रश्न आहे. सर दोन्ही पण प्रश्नाचे. दोन्ही पण प्रश्न आहे. कारण शेवटी काय आलं, प्रश्नचिन्ह आलं. तुझं नाव काय. प्रतीक. प्रतीक. मी असं म्हणल यू आर प्रतीक. यू आर प्रतीक. कारण त्या मुलाला असं म्हणणं आहे कारण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलं म्हणून तो प्रश्न आहे. यू आर प्रतीक, काही प्रश्नचिन्ह आहे. तू प्रतीक आहे, नक्की पोरगाच आहे का पोरगी मला माहित नाही. मग तो प्रश्न आहे का. काहीतरी नियम आहेत ना. प्रश्न जर तुम्हाला बनवायचे असेल तर त्या प्रश्नांना काही नियम आहेत. असं काही नाही का तुम्ही शेवटी प्रश्नचिन्ह दिलं, प्रश्नार्थक शब्दाची सुरुवात त्या प्रश्नार्थक शब्दाने झाली, प्रश्नाची सुरुवात त्या प्रश्नार्थक शब्दाने झाली, शेवटी प्रश्नचिन्ह आहे म्हणून तो प्रश्न आहे. हे बरोबर नाही. कारण त्याला काही नियम आहेत आणि नियम असा आहे की जर समजा प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद असतं त्याच वेळेस तो प्रश्न असतो, नाहीतर तो प्रश्न नसतो. याला काही अपवाद आहेत. परंतु एक महत्वाचा नियम मी काय सांगितला, प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद असतं त्याच वेळेस तो प्रश्न असतो, नाहीतर तो प्रश्न नसतो. म्हणून वरचा प्रश्न नाही आहे तर खालचा प्रश्न आहे. कारण त्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे आर हे काय आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर यू हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे आणि त्याच्या पुढे क्रियापद आहे. क्रियापदाला ING प्रत्यय आहे म्हणून तो प्रश्न आहे. म्हणून एक प्रश्नाची रचना ढोबळ रचना कशी असते. मी असं जर बोललो तुम्हाला वेअर इज राम, राम कोठे आहे. वेअर इज राम, राम कोठे आहे तर हा प्रश्न आहे. कारण या प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे इज काय आहे तर इज हेल्पिंग वर्ब आहे आणि पुढे सब्जेक्ट आहे. म्हणून ही रचना खूप महत्वाची आहे. आणि पुन्हा लक्षात घ्या या सहाय्यकारी क्रियापदावर वाक्याचा काळ अवलंबून असतो, त्या प्रश्नाचा काळ अवलंबून असतो. म्हणून प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे तुम्ही कोणतं सहाय्यकारी क्रियापद घेताय त्यावरून त्या प्रश्नाचा टेन्स
आपल्याला लक्षात येतो. या ठिकाणी काळ देखील लक्षात येतो. या ठिकाणी आर आहे म्हणून हा प्रेझेंट टेन्स मधला प्रश्न आहे. जर या ठिकाणी वॉज असला असतं, वर असला असतं तर आपण असं समजू शकलो असतो तो भूतकाळातला प्रश्न आहे. जर या ठिकाणी विल असला असतं किंवा शॅल असला असतं तर आपण असं समजू शकलो असतो की तो कोणता काळ आहे, भविष्य काळ आहे. म्हणून सहाय्यकारी क्रियापदांना देखील महत्व आहे आणि त्या सहाय्यकारी क्रियापदांवरून पुढे क्रियापदाचे अर्थ बदलतात, पुढे क्रियापदाचा प्रकार बदलतो. म्हणून आपण असं म्हणतो प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे ज्या वेळेस सहाय्यकारी क्रियापद असतं त्याच वेळेस तो प्रश्न असतो, नाहीतर तो प्रश्न नसतो. मात्र याला काही अपवाद आहेत. याला अपवाद कसे आहेत पहा. मी जर तुम्हाला असं म्हणालो विच पेन डू यू वॉन्ट. आता पहा विच पेन डू यू वॉन्ट. आता मला तुम्ही सांगा हा प्रश्न आहे का? इज दिस अ क्वेश्चन? नाहीये. का बरं नाहीये? कारण विचच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद नाहीये. व्हेरी गुड. विचच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद नाहीये तर विचच्या पुढे काय आलं? पेन आलं. म्हणून माझ्या नियमानुसार, आपल्या नियमानुसार आपण अशी कल्पना केली, आपण अशी व्याख्या तयार केली होती प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद पाहिजे. परंतु या ठिकाणी या प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे काय दिसला? पेन. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की त्यांच्या पुढे तुम्हाला नाव घ्यावंच लागतं तरच ते प्रश्नार्थक शब्द बनतात, अन्यथा ते प्रश्नार्थक शब्द बनत नाहीत. उदाहरणार्थ मला जर तुला विचारायचंय कोणता पेन तुला पाहिजे, मग मी असंच म्हणणार विच पेन. तर हा जो पेन आहे हा पेन हा विचला चिटकलेला आहे, त्याला जोडून आलेला आहे. मी असे बोलेल का कोणता तुला पाहिजे पेन? असं मी बोलू शकत नाही. म्हणून जरी आपला नियम असं सांगत असेल प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे जरी सहाय्यकारी क्रियापद दिसत नसेल तरी पण विच पेन हा संपूर्ण एक प्रश्नार्थक शब्द आहे. हा प्रश्नार्थक शब्द आहे आणि हे नावने एक नाम आहे, ते घ्यावंच लागतं. कोणता साबण तू वापरतो? कोणता तू वापरतो साबण असं बोलेल का? मी बोलणार नाही. कोणता पिक्चर तुम्ही पाहतात? कोणता पिक्चर? विच पिक्चर डू यू वॉच? विच पिक्चर डू यू सी? मी असं बोलेल का कोणता तुम्ही पाहतात पिक्चर? समजतंय का? कोणाच्या क्लासला तुम्ही जातात? हुज क्लास. म्हणून इंग्रजीमध्ये असे काही प्रश्नार्थक शब्द आहे की त्यांच्या पुढे तुम्हाला नाव घ्यावंच लागतं आणि काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की त्यांच्या पुढे तुम्हाला नाव घ्यावंच लागतं. उदाहरणार्थ विच पेन, कोणता पेन, हुज पेन, कोणाचा पेन, हाऊ मेनी पेन्स, हाऊ मेनीच्या प्रश्नाच्या पुढे तुम्हाला नाव घ्यावंच लागतं. हाऊ मेनी स्टुडंट्स, किती विद्यार्थी. हाऊ मेनी पेन्स डू यू वॉन्ट, किती पेन्स तुला पाहिजे. मी असं म्हणणार नाही किती तुला पाहिजे पेन्स. म्हणून काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की त्यांच्या पुढे मुलींनो नाव घ्यावंच लागतं आणि नाव घ्यायला अजून नाव घ्यायला वेळ नाही. आपण इथे प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे काय घेतोय? नाव घेतोय. मग काही प्रश्नार्थक शब्द त्याला काय आहेत? अपवाद आहेत. तर काय आहेत? अपवाद आहे. आता पहा मग विच पेन डू यू वॉन्ट, हुज पेन डू यू वॉन्ट, कोणाचा पेन तुला पाहिजे, असे काही प्रश्नार्थक शब्द आहेत. हाऊ मेनी पेन्स, किती पेन्स तुला पाहिजे, असे काही प्रश्नार्थक शब्द असतात की त्यांच्या पुढे तुम्हाला नाव घ्यावं लागतं तरच ते प्रश्न असतात, नाहीतर ते प्रश्न नसतात. परंतु या ठिकाणी एक हुचा प्रश्न असा आहे की तो थोडा अपवादात्मक आहे. हुचा प्रश्न मी असं बोलू शकतो हु इज प्लेइंग. हु इज प्लेइंग, कोण खेळत आहे. या प्रश्नामध्ये हु इज प्लेइंग करताच नाहीये. अशी कल्पना करा राम खेळत आहे. मग मी असं म्हणू शकत नाही हु इज राम प्लेइंग, कोण राम खेळत आहे. कारण त्या प्रश्नामध्ये जो करता आहे तोच उत्तर असतो. तर उत्तर देताना मी जर उत्तरातच जर प्रश्नातच जर मी करता घेऊन जर ठेवला तर तो प्रश्न तयार होत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, त्या हुच्या प्रश्नामध्ये कधी कधी करता नसतो. म्हणून तुम्हाला कधी कधी असं वाटतं हु गो, कोण जातं, हु राम गोज किंवा हु राम गो असं होत नाही. म्हणून हुचा प्रश्न त्याला अपवाद आहे. म्हणून माझ्या लक्षात एक गोष्ट आली, प्रश्नार्थक शब्दाच्या पुढे सहाय्यकारी क्रियापद असतं त्याच वेळेस तो प्रश्न असतो, नाहीतर तो प्रश्न नसतो. कधी कधी काही प्रश्नार्थक शब्द असे असतात की त्यांच्या पुढे तुम्हाला नाव घ्यावंच लागतं तरच ते प्रश्न असतात. असे प्रश्नार्थक शब्द विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच असे काही प्रश्नार्थक शब्द आहे. त्यांच्या पुढे तुम्हाला नाव दिसतं, त्याच्यानंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद दिसतं, त्यानंतर तुम्हाला कर्ता दिसतो, त्यानंतर पुढे क्रियापद आहे आणि या सहाय्यकारी क्रियापदावरून त्या क्रियापदाचा प्रकार अवलंबून असतो. आणि इंग्रजीमध्ये हुचा प्रश्न असा आहे की कधी कधी काही वेळा
त्या प्रश्नामध्ये कधी कधी करता नसतो, तरी पण तो प्रश्न असतो. सर्वसाधारणपणे रचना या ठिकाणी प्रश्नांची अशा प्रकारे बनते, लक्षात आलंय. परंतु प्रश्नांचे उत्तर कसे द्यायचे, हाऊ टू आन्सर द क्वेश्चन, हा खूप महत्वाचा प्रकार आहे. कारण हा प्रकार जर तुम्हाला जर समजलाच नाही तर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देता येणार नाहीये. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला प्रश्न असतात, परंतु विद्यार्थ्यांना प्रश्नांचे उत्तर देता येत नाही. मग कोणताही प्रश्न असेल, परंतु तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्हाला मातृभाषेतूनच उत्तर देता येतात का. सकाळी का बरं उठते का नाही माहिती, का बरं उठतो सकाळी, कपडे का बरं घालतो नाही, तिकडे का बरं बघतो रे, साधे साधे प्रश्न. परंतु जर नीट लक्षात जर घेतलं तर ह्या प्रश्नांचे उत्तर देण्याची सुद्धा एक आयडिया आहे. मग आपण एक पहिला प्रश्नोत्तक शब्द घेऊया, व्हॉट. पहिला प्रश्नोत्तक शब्द घेऊया व्हॉट. आता व्हॉट याचा अर्थ काय, व्हॉट नाही, व्हॉट. आपण कधी कधी असं विचारतो, व्हॉट्स युअर नेम, तुझं नाव काय, किंवा व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम नाही, व्हॉट इज युअर नेम. ठीक आहे, ते प्रोनाउन्सिएशन आपण नंतर बघूया. मग व्हॉट याचा अर्थ काय, व्हॉटचा अर्थ काय. पण व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर माहिती किंवा चौकशी असतं. व्हॉटचा प्रश्न माहिती किंवा चौकशी. काय करतो तिथं, काय करतो, चौकशी. काय नाव तुझं, साक्षी, काय केली, चौकशी. हे काय खातो रे, चौकशी. मग व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर माहिती किंवा चौकशी असतं. व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, माहिती किंवा चौकशी. मग माहिती किंवा चौकशी काहीही असेल, ह्या तुमच्या प्रश्नानुसार ती माहिती किंवा चौकशी बदलेल. मग मी इथे विचारल, तुझं नाव काय आहे, तर राम. माझं नाव काय आहे, राम. काय खातो, आंबा खातो, अ मँगो. पहा, व्हेरी सिंपल, काहीही असू शकतं. तुझे पप्पा काय पितात रे, चहा पितात, दूध पितात, कॉफी पितात, टिंब टिंब पितात, इकडे पहा, टी पहा, काही पण असेल. मग व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर माहिती किंवा चौकशी असतं. मग पुढचा प्रश्न आपण घेऊया, व्हेन. व्हेन याचा अर्थ केव्हा, कब. व्हेनचा अर्थ केव्हा. मग व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर काळ किंवा वेळ असतं. समय काही पण असेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, महिना, वर्ष, साल, काहीही असेल. किती वाजता उठते, 7 वाजता उठते. तुझा जन्म केव्हा झाला, सकाळी झाला, दुपारी झाला, तिपारी झाला, अमावस्येला झाला, पौर्णिमेला झाला, मार्च महिन्यात झाला, पहाटे झाला, काहीही असेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, महिना, वर्ष, साल. तुझा जन्म कोणत्या वारी झाला, संडे. संडे म्हणजे रविवार का रविवारी, रविवार का रविवारी, रविवार नाही, रविवारी. सोमवार का सोमवारी, सोमवारी. तो केव्हा गेला, कालच गेला. केव्हा उठतो रे, सकाळी 8 वाजता उठतो. केव्हा झोपतात, रात्री झोपतात. म्हणजेच व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं, काळ किंवा वेळ. आता नीट पहा, काळ किंवा वेळ कशी असते. केव्हा उठतात, सकाळी, अर्ली इन द मॉर्निंग. काय म्हणायचं, अर्ली इन द मॉर्निंग, सकाळी. केव्हा झोपतात, ऍट नाईट. केव्हा म्हणायचं, ऍट नाईट. क्लासला किती वाजता येतात, ऍट 3 PM. किती वाजता येतात, ऍट 3 PM. व्हेन डज युअर बर्थडे फॉल. तुझा वाढदिवस केव्हा असतो, ऑन 2 नोव्हेंबर. काय म्हणायचं, ऑन 2 नोव्हेंबर. काही असेल. लग्न केव्हा आहे रे, नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यामध्ये, नेक्स्ट वीक. समजून घ्या. तो केव्हा गेला, कालच गेला, यस्टरडे. डिलिव्हरी केव्हा रे पेशंटची,
अरे डिलिव्हरी केव्हा आहे? नेक्स्ट मंथ. हा, नेक्स्ट मंथ. काही पण असेल, सकाळ, दुपार, संध्याकाळ, महिना, वर्ष, साल, काहीही असेल. आंब्याच्या झाडाला आंबे केव्हा येतात? जानेवारी महिन्यात येतात, मग एप्रिल महिन्यात येतात, मग इन द मंथ ऑफ डॅश 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 काय असेल ते. तुमचा रिझल्ट केव्हा असतो? काय असेल ते? नेक्स्ट मंथ, इन द मंथ ऑफ जून, काहीही असेल. मग व्हेनच्या प्रश्नाचं उत्तर काय असतं? काळ किंवा वेळ. व्हॉटच्या प्रश्नाचं उत्तर माहिती किंवा चौकशी असतं. इन द सेम वे वेअरच्या प्रश्नाचं उत्तर वेअर याचा अर्थ कुठे. मग वेअरच्या प्रश्नाचं उत्तर ठिकाण किंवा स्थळ असतं. वेअर म्हणजे कुठे. मग वेअरचा प्रश्न आला, व्हेरी सिंपल. एखाद्याने प्रश्न विचारला, उत्तर कसं द्यायचं? कुठे बसतो? बेंचमध्ये बसतो. कुठं बघतो? माझ्याकडे बघतो, त्याच्याकडे बघतो, तिच्याकडे बघतो. कुठं लिहितात? वहीत लिहितात. If you don't have time to join the class, if you can't speak English properly, if you don't know about grammar, if you want to face an interview, then you have only one option. You can speak it in software. The kit contains 4 important books with very effective 25 hours video lectures. और इसमें पहला बुक दिया हुआ है द स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश प्रोजेक्ट बुक. हम अंग्रेजी में बात नहीं कर सकते हैं, इसके पीछे बहुत सारे रीजंस है, लेकिन इंपॉर्टेंट रीजन यही भी है कि आपको उस लैंग्वेज का बेसिक स्ट्रक्चर क्या है यही आपको पता नहीं है. आज मार्केट में बहुत सारे बुक्स अवेलेबल है, लेकिन स्ट्रक्चरल पैटर्न का एक भी बुक अभी तक अवेलेबल नहीं था. इस बुक में हमने आपको 450 स्ट्रक्चरल पैटर्न्स आपके प्रैक्टिस के लिए दिए हुए हैं. इसमें से आप क्या कर सकते हो, कोई वर्ड या वर्ब चेंज करके आप घर बैठे 1 मिनट में 60 सेंटेंसेस बना सकते हो. इन द सेम वे 10 मिनट में नियर अबाउट 500 to 600 सेंटेंसेस बना सकते हो. अगर आप ये सॉफ्टवेयर यूज करते हो और ये टेक्निक आप यूज करते हो तो आप कौन सा भी सेंटेंस आप अंग्रेजी में ट्रांसलेट कर सकते हो. ऐसा मैजिक इस किट एंड सॉफ्टवेयर में दिया हुआ है. देखो अभी मैं आपकी एक टेस्ट लेता हूँ, एक 5 मिनट में आपको कितने समझ में आया मैं देखता हूँ. ओके? मैं खाता हूँ, I eat. मैं नहीं खाता हूँ, I do not eat. राम नहीं खाता है, Ram does not eat. राम खा चुका है, Ram has eaten. राम खा चुका है क्या? Has Ram eaten? राम कैसे खा चुका है? How has Ram eaten? राम सवेरे से खाते आ रहा है. Ram has been eating since morning. आपको अच्छा लगता है क्या? Do you like? आपको क्या अच्छा लगता है? What do you like? आप न्यूज़पेपर पढ़ते हो क्या? Do you read newspaper? आप न्यूज़पेपर पढ़ रहे हो क्या? Are you reading newspaper? आप कौन सा न्यूज़पेपर पढ़ रहे हो? Which newspaper are you reading? आप कैसे पढ़ते हो? How are you reading? आप कैसे पढ़ते हो? How do you write? How do you read? वेरी गुड. आप कैसे पढ़ रहे हो? How are you reading? वेरी गुड. आप पढ़ चुके हो क्या? Have you read? आप कब पढ़ चुके हो? When have you read? आप कैसे पढ़ चुके हो? How have you read? आप खेलते हो क्या? Do you play? आपके पिताजी खेलते हैं क्या? Does your father play? आपके पिताजी कब खेलते हैं? When does your father आपके play? पिताजी कैसे खेलते हैं? How does your father आपके play? पिताजी खेल रहे हैं क्या? Is your father playing? आपके पिताजी खेल चुके हैं क्या? Has your father played? आपके पिताजी सवेरे से खेलते आ रहे हैं क्या? Has your father been playing since morning? वेरी गुड. आप ब्रश करते हो क्या? Do you brush? वो लड़की ब्रश करती है क्या? Does she brush? वो ब्रश कब करती है? When does she brush? आप नहाते हो क्या? Do you take bath? आप नहा रहे हो क्या? Are you taking bath? वे नहा रहे हैं क्या? Are they taking bath? वेरी गुड. वो खेलते हैं क्या? Do they play? वेरी गुड. वे कैसे खेलते हैं? How do they play? वे खेल रहे हैं क्या? Are they playing? वो लड़की हंस रही है क्या? Is she laughing? ये वो क्यों हंस रही है? Why is she laughing? वो मैड है क्या? Is she mad? आप बोलते हो क्या? Do you speak? आप क्या बोलते हो? What do you speak? आप कैसे बोलते हो? How do you speak? वो लड़का बोलता है क्या? Does he speak? वो बोल रहा है क्या? Is he speaking? वो बोल चुका है क्या? Has he spoken? वो क्यों बोल चुका है? Why has he spoken? आपको अच्छा लगता है क्या? Do you like? आप पीते हो क्या? Do you drink? आपके पिताजी पीते हैं क्या? Does your father drink? आपके पिताजी क्या पीते हैं? What does your father drink? वहाँ पे आपके पिताजी पी रहे हैं क्या? Is your father drinking? आपके पिताजी पी चुके हैं क्या? Has your father drunk? आपके पिताजी 10 साल से पीते आ रहे हैं क्या? Has your father drinking since morning? आपके पिताजी 10 साल से पीते आ रहे हैं क्या? Has your father
father been drinking since 10 years. वेरी गुड. आप कौन से स्टैंडर्ड में पढ़ते हो? In which standard do you study? वेरी गुड. आपको समझता है? Do you understand? आप कौन से स्टैंडर्ड में हो? In which standard are you? वेरी गुड. इन विच स्टैंडर्ड आर यू? अभी सही में बताओ, आप कौन से स्टैंडर्ड में हो? I am in 8th standard. इन मराठी मीडियम और इन इंग्लिश मीडियम? In Marathi medium. व्हेरी गुड. ओके. यस, व्हेरी गुड. यस, व्हेरी गुड. सदरच्या सॉफ्टवेअर मध्ये इंग्रजी शिकण्याच्या अनोख्या आणि अप्रतिम पद्धती असून आपणही हजारो लाखो वाक्य रचना घर बसल्या बनवू शकता. त्या मोठ्यानं बोलू शकता. कुठल्याही विषयावर न थांबता न अडखळता इंग्रजीमध्ये संभाषण करू शकता. यासाठी आपणास कुठल्याही क्लासला जाण्याची गरज नाही. English is nothing, but English is everything. Now speak English with the help of You Can Speak It and software. If I ask you a question, are you hungry? No. You will say no. But if I ask a British man, are you hungry? And if he is not hungry, he will say no, no, no. The stress is here, no. And we say no. Second. This one we pronounce as so, but the real pronunciation is so. And this verb go, we pronounce go, but the British man will pronounce not go but go. If you want to go abroad, जर तुम्ही बाहेर गेलात, जायचं असेल तर थोडंफार ज्ञान तुम्हाला पाहिजे. US मध्ये जा, UK मध्ये जा, कुठे जा. इंग्लिशची कशी लँग्वेज तुम्हाला सांगितलं मी? फॉरेन लँग्वेज, इंटरनॅशनल लँग्वेज, वर्ल्ड लँग्वेज, युनिव्हर्सल लँग्वेज. तिचं दिवसेंदिवस महत्व वाढत चाललंय, कमी होत चाललंय? वाढत चालले, अजून वाढत राहणार. तिची बराबरी कोणती भाषा जगातली करू शकणार नाही. नायदर फ्रेंच नॉर जर्मन नॉर रशियन. कोणते? I eat a mango, I am eating a mango, I have eaten a mango, I have been eating a mango, I ate a mango, I was eating a mango, I had eaten a mango, I had been eating a mango, I will eat a mango, I will be eating a mango, I will have eaten a mango, I will have been eating a mango. How many tenses? 12 tenses. I eat a mango या वाक्याचे आपण 6 वाक्य बनवूया की जे महत्वाचे आम्हाला स्पीकिंग मध्ये. I eat a mango, I don't eat a mango, do I eat a mango, don't I eat a mango, what do I eat, what don't I eat. 6 sentences. And these 6 sentences are completely related to simple present tense. All sentences are in simple present tense. याच टेन्स मध्ये आम्ही पुढे WH क्वेश्चन्स बनवायला जातो बाय चेंजिंग WH टाइप ऑफ वर्ड्स. What do I eat? What don't I eat? When do I eat a mango? When don't I eat a mango? How do I eat a mango? How don't I eat a mango? How long do I eat a mango? How long don't I eat a mango? When do I eat a mango? When don't I eat a mango? Which mango do I eat? In which class do I eat a mango? वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य. I am eating mango, I am not eating mango, am I eating a mango, am I not eating a mango, what am I eating, what am I not eating, when am I eating a mango, when am I not eating a mango, how am I eating mango, how am I not eating a mango. I have eaten a mango, I haven't eaten a mango, have I eaten a mango, haven't I eaten a mango, what have I eaten, what haven't I eaten. तू काय वाचशील? What will you read? तू कसं वाचशील? How will you read? तू कोणाबरोबर वाचशील? With whom will you read? तू वाचत असशील का? Will you be reading? Will you be reading? आणि तू वाचलेलं आहे का? Have you read? तू खेळतो का? Do you play? राम खेळतो? राम plays. राम खेळत होता? राम was playing. राम खेळलेला असेन. राम will have played. राम खेळत होता? राम was playing. राम खेळत असेन. राम will be playing. राम सकाळपासून खेळत आलेला आहे. राम has been playing since morning. राम खेळला. राम प्लेड. राम खेळला नाही. राम डिड नॉट प्ले. राम खेळला का? डिड राम प्ले. राम खेळेल का?
विल राम प्ले? राम खेळत असेल का? विल राम बी प्लेइंग? राम काय खेळत असेल? व्हॉट विल राम बी प्लेइंग? राम खेळलेला असेल का? विल राम हॅव प्लेड? राम खेळत होता का? वॉज राम प्लेइंग? राम खेळत नव्हता. राम वॉज नॉट प्लेइंग. राम खेळला का? डिड राम प्ले? राम खेळला नाही. राम डिड नॉट प्ले. राम खेळतो का? डज राम प्ले? राम खेळलेला आहे का? हॅज राम प्लेड? इंग्रजी विषयाचं महत्व दिवसेंदिवस वाढतच आहे, परंतु कितीही शिक्षण घेतलं आणि जर इंग्रजीच बोलता येत नसेल तर त्या शिक्षणाचा आजच्या स्पर्धेच्या युगात काहीच उपयोग नाही. असंख्य वेळा क्लासेस करूनही आपणास हवा तसा परिणाम साधता येत नाही. म्हणूनच नाउमेद होण्यापेक्षा एक शेवटचा पर्याय म्हणजे यू कॅन स्पीक इट अँड सॉफ्टवेअरचा उपयोग.